नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। ऐन मतदानाच्या आतल्या रात्री महायुतीत मोठी जुंपली। संपूर्ण महाराष्ट्र हादरणारी बातमी। राज्यभरात नगर परिषद आणि नगरपंचायतीसाठी मतदान होत होते, मात्र मतदानाच्या आतल्या दिवशी मालवणमध्ये नाकाबंदीत एका कारमध्ये तब्बल 1.5 लाखांची रोकड सापडली आहे। सापडलेली कार भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांची असल्याचं समोर आलं होतं। त्यामुळे शिंदेच्या शिवसेनेचे आमदार निलेश राणे चांगलेच आक्रमक झाले होते। आमदार राणे निलेश यांनी निवडणुकीच्या आतल्या रात्री भाजपकडून पैसे वाटप सुरू असल्याचा आरोप करत थेट मालवण पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या घातला। त्यामुळे ऐन निवडणुकीच्या आतल्या रात्री मालवणमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला। मिळालेल्या माहितीनुसार मालवणमध्ये मध्यरात्री नाकाबंदी दरम्यान मालवण पोलिसांना एका कारमध्ये काही रोकड रक्कम सापडली। ही कार देवगड भाजपचे तालुकाध्यक्ष महेश नारकार यांची असल्याचं तपासात समोर आलं। त्यानंतर पोलिसांनी ही कार अधिक तपासासाठी पोलीस स्टेशनमध्ये आणली। त्यानंतर मालवण भाजपचे जिल्हा अध्यक्ष बाबा परब आणि अजिंक्य पाताडे यांनी पोलीस स्टेशनमध्ये येऊन हे प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला। मात्र त्याचवेळी शिवसेनेचे आमदार निलेश राणे आणि शिवसेनेचे काही कार्यकर्ते मानवल पोलीस ठाण्यात दाखल झाले आणि संबंधित कार मालकावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत पोलीस स्टेशनमधून बाहेर जाणार नाही असा पवित्रा घेतला। त्यामुळे काही काळ पोलीस स्टेशनमध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती। हे प्रकरण मिटवण्यासाठी सिंधुदुर्ग भाजप उपाध्यक्षांनी पोलिसांसोबत तडजोड केल्याचा गंभीर आरोप करत देखील राणे यांनी यावेळी घेतला। ते म्हणाले, पोलिसांनी रात्री 12:10 गाडी पोलीस स्टेशनला आणली। त्यानंतर मी 1:15ला पोलीस ठाण्यात आलो, तोपर्यंत काहीच कारवाई झाली नव्हती। निवडणूक अधिकारी आले नव्हते। मी आल्यानंतर ते अधिकारी आले। तसंच भाजपच्या लोकांना जे सोडवायला आले होते त्यांच्या गाडीला नंबर प्लेट नव्हती, मात्र गाडीत भाजपचा गमछा होता। त्यामुळे आता गाडीवर देखील पोलिसांनी कारवाई केली पाहिजे अशी मागणी निलेश राणेंनी केली। त्यामुळे मागील अनेक दिवसांपासून निलेश राणे विरुद्ध भाजप असा वाद मालवणमध्ये पाहायला मिळत होता।